नमस्कार मित्रांनो, माझं चॅनल आहे शेतकरीची परिस्थिती मित्रांनो, आणि ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा दादा मित्रांनो. तर आज आपण असा विषय बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये की कांदे निर्यात बंदी लागून खूप दिवस झाले. म्हणजे मार्च महिन्यात यांनी 2023 मध्ये निर्यात बंदी लावलेली होती मित्रांनो. तेव्हापासून निर्यात बंदी अजून उठवली गेली नाही. आणि सध्या काय झाले की आता सध्या गुजरातमध्ये यांनी काय केलंय की केंद्र शासनाने की गुजरातच्या कांद्याला त्यांनी निर्यात उठवली मित्रांनो. आणि गुजरातमध्ये जो पांढरा कांदा आहे तर याला निर्यात उठून यांनी 2000 मेट्रिक टन कांदा हा निर्यातीला यांनी मंजुरी दिली. मग विचार करासारखी गोष्ट आहे मित्रांनो, गुजरातमध्ये शेतकरी मग महाराष्ट्रात शेतकरी नाही का? की महाराष्ट्रात कांदा पिकवल्या जात नाही का गुजरातमध्येच कांदा पिकवल्या जातो? म्हणजे इतक्या दिवस हे जे विरोधी पक्षावाले लोक ओरडत होते की ह्या कंपन्या गुजरातमध्ये नेले, हे उद्योगधंदे गुजरातमध्ये नेले, पण आपण शेतकरी असल्यामुळे आपल्याला त्या राजकारणाशी काही घेणं देणं नाही मित्रांनो. पण मग शेतकऱ्यासंग पण तुम्ही असा दुजा भाव करायला लागले. मग ह्या देशातला हे देश ज्याला कृषीप्रधान देश म्हणतात, मग कशा पद्धतीनं हा कृषीप्रधान देश ठरला जाईल मित्रांनो? कारण तुम्ही राज्यात म्हणजे पुऱ्या राज्यामध्ये आता महाराष्ट्र नंबर 1 आहे की जिथं जास्तीत जास्त कांदा पिकवला जातो. आता आपला उन्हाळी कांदा आलाय आणि सध्या त्याला निर्यात बंदी असल्यामुळे की महाराष्ट्रामधला जो कांदा आहे हा कवडीमोल भावामध्ये विकू राहिला मित्रांनो. आणि यांनी गुजरातमध्ये की गुजरातचा जो पांढरा कांदा आहे याच्यावरची निर्यात उठून ते दुसऱ्या देशामध्ये 2000 मेट्रिक टन कांदा यांनी याची निर्यात करायला सुरुवात केली मित्रांनो. म्हणजे गुजरातमध्येच यांनी काय केलं का गुजरातचे शेतकरीच मग ते शेतकरी का की आपण आपल्या महाराष्ट्रामधले शेतकरी नाहीये का? म्हणजे असे अनेक प्रश्न आहे की जे आपल्या मनात येतात. आणि इतके दिवस आपण बघत आलो टीव्हीवर चॅनलवर की हे विरोधी पक्ष नेते आपल्याला वाटायचं हे बी काय खोटं बोलतात की खरं बोलतात. पण असं जर व्हायला लागलं ना मित्रांनो तर मग काय राहणार? म्हणजे हा देशाचा म्हणजे जो पंतप्रधान असते ना की ते पुऱ्या देशाचे असतात, त्यांना पुऱ्या देशाची काळजी असायला हवी. पण यांनी फक्त गुजरात म्हणजे प्रत्येक गोष्ट जर तुम्ही गुजरात करीत चालले तर मग आमच्या राज्याचं काय, आमच्या राज्यातल्या शेतकऱ्याचं काय? बरं, यांनी विशेषतः काय केलं मित्रांनो की जो कांदा यांनी महाराष्ट्रातील जी नवी मुंबई आपली इथून यांनी काय केलं, JNPA हे बंदरातून यांनी गुजरातच्या कांद्याला निर्यात परवानगी दिली बघा. म्हणजे आपल्या राज्यातून कांदा दुसऱ्या देशात चालला, म्हणजे तिथून तो निर्यात केला जातोय. आणि कांदा गुजरातचा आणि निर्यात आपल्या राज्यातून दुसऱ्या देशात चालली. म्हणजे बघा किती काय गोष्टी आहे. आणि महाराष्ट्रातल्या कांद्याला म्हणजे 8 डिसेंबर 2023 पासून बंदी आहे, म्हणजे याला निर्यात नाही, म्हणजे निर्यात बंदी आहे. आणि हे असताना आपले जे शेतकरी आहे, मग आपण काय शेतकरी नाही? आम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काय गुन्हा केला की तुम्ही तुमच्या गुजरात पुरतच बघायला लागले, तर बाकी शेतकऱ्याचं काय? म्हणजे ह्या गोष्टी अशा पद्धतीनं हे सरकार करू राहिलं मित्रांनो की तुमच्या राज्यापुरतं तुम्ही पाहायचं आणि आमच्या राज्यातला माल, आमचा कांदा कवडीमोल भावात विकायची परिस्थिती शेतकऱ्यावर यायला लागली मित्रांनो. आणि गुजरातच्या कांद्याला यांनी 25 एप्रिलला म्हणजे आता 1-2 दिवस झाले त्यावेळेस त्यांनी परवानगी दिली. आणि 2000 मेट्रिक टन कांदा ह्या गुजरातवरून दुसऱ्या देशामध्ये चाललेला आहे मित्रांनो. म्हणजे त्यांना चांगला भाव मिळू राहिला आणि आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला हा भाव मिळायला तयार नाही. म्हणजे हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर एक प्रकारचा अन्याय आहे मित्रांनो. आणि आता आपलं जे महाराष्ट्र सरकार आहे हे पण त्यांचंच आहे. म्हणजे हे काय विरोधी पक्षाचं सरकार नव्हतं की म्हणून ते महाराष्ट्रातला कांदा निर्यात केला नाही किंवा करून द्याला नाही, तर हे पण त्यांचंच सरकार आहे. पण आता आपलं सरकार असं आहे की त्यांनी पण त्याचा पाठपुरावा करून आपल्या महाराष्ट्रातला जो कांदा आहे याची पण निर्यात बंदी उठवली पाहिजे मित्रांनो. हीच आपली सरकारकडे हात जोडून विनंती आहे. कारण एक तर शेतकरी असा मेटी कुटीला आलाय, वरून पाऊस दम खाईना, आतोनात शेतीचं नुकसान होऊ राहिलं. आणि त्याच्या पद्धतीत हे केंद्र सरकार हे असे धोरणं अवलंबून राहिले की जे करून की त्यांना फक्त गुजरात. मग विचार करा मित्रांनो, आपल्या राजकारणात पडायचं नाही, कारण आपण शेतकरी आहे. आणि राजकारणात त्याच्यासाठी आपण राजकीय बोलत नाही, कारण कोणाचे आपल्याला मन दुखायचे नाही मित्रांनो. पण हे जर गोष्टी तुम्ही करत राहिले
तर मग तुम्हाला गुजरात मधल्याच लोकसभेवरच तुम्ही पंतप्रधान होऊ शकताल का? म्हणजे ही एक गोष्ट आहे की बुवा महाराष्ट्राच्या शेतकरीस तुम्हाला मतदान लागत नाही का? म्हणजे ह्या सगळ्या जर गोष्टीचा विचार केला तर मित्रांनो, तर ह्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर हा झालेला अन्याय आहे आणि हा अन्याय महाराष्ट्राला शेतकरी कधी सहन करणार नाही। याची त्यांची जी जागा आहे, त्यांनी जी चूक केली ती जागा शेतकरी निश्चित त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो। आणि आपली बी शासनाला हीच कळकळून विनंती आहे की बुवा जसं तुम्ही गुजरातला दिलं तसं आम्हाला पण देण्याचा प्रयत्न करावा, हीच आपली विनंती आहे। जय जवान जय किसान।